मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या कामांपैकी एकही काम झालेलं नाही हे बघून बाबूराव संतापला. आत्तापर्यंत असं कधीही झालं नव्हतं. जास्तीत जास्त 15 दिवसात बाबूरावचं काम होऊन जायचं. कठीणातलं कठीण कोणतंही काम असो त्यावर एकमात्र उपाय होता नि तो म्हणजे बाबूरावला भेटणं. त्याची जी काय फी असेल ती ॲडव्हान्समध्ये देणं नि बेफिकीर राहणं. ठराविक मुदतीच्या आत तुमचं काम घरबसल्या पूर्ण झालं म्हणून समजा. बाबूराव सारखे चमत्कारिक पुरुष जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलापासून थेट मंत्रालयापर्यंत सर्वत्र आढळतात. बाबूराव हा त्यातलाच एक. अनेक वर्ष जिल्हा परिषद परिसरात हेलपाटे मारून मारून अनेक मंत्र्या आमदारांशी इतर पुढाऱ्यांशी ओळखी काढून नि अनेक अधिकाऱ्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून बाबूरावने लोकांची कामं निपटून टाकण्याची सिद्धी प्राप्त केली होती. जे काम 100 हेलपाटे मारून देखील होत नव्हतं ते काम बाबूराव चुटकीसरशी करून टाकत होता. आसपासच्या इलाक्यात आणि विशेषतः कर्मचाऱ्यांत बाबूरावची अशी ख्याती होती आणि म्हणूनच सरोदेताईंनी आपल्या बदलीचं, रामभाऊ शेळकेने कर्ज मंजुरीचं, उल्हासराव नायकाने पूरग्रस्त मदतीचं, गुलाबरावाने बँकेच्या लोनचं, आबाराव कलम्याने आपल्या जमिनीच्या सातबाराचं अशा 7-8 जणांनी बाबूरावांच्या चरणावर हजारो रुपयांची दक्षिणा ॲडव्हान्समध्ये ठेवून त्यांना कामं सांगितली होती. नि बाबूरावाने पैसे खिशात टाकता टाकता सगळ्यांना कामं होण्याबाबत आश्वस्त केलं होतं. नेहमीप्रमाणे ही कामं देखील होऊन जातील असा त्याला विश्वास होता. पण भलतंच झालं होतं. एकही काम न होणं हा त्याचा धडधडीत अपमान होता. त्याच्या इब्रतीला कलंक लावणारा प्रसंग होता. माझं काम काऊन झालं नाही? त्याने एका बाबूचं मानगुड धरलं. गिऱ्हाईक नक्की अंगावर येणार, तगादा लावणार, पैसे परत मागणार. एक दोघांना समजावून सांगू, एक दोघांना वाटेला लावू, पण सर्वांना कसं काय तोंड देणार? रोज एक तंटा सुरू होईल. तंटा हा शब्द त्याच्या मनात यायला नि तंटामुक्त गाव ह्या नव्या योजनेचा बोर्ड त्याच्या डोळ्यांना दिसायला एकच वेळ आली. कसं होणार? त्याच्या पंजातून आपलं मानगुड सोडवत बाबू घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला, काऊन काय झालं? नवा साहेब आला हाय, एकदम कडक हाय. आल्या आल्या समद्यांना फायलावरती घेतलं. म्हणला, मला ह्या कार्यालयाच्या आवारात एक बी एजंट दिसला तर याद राखा बाबूराव. तुम्ही आले कायले, वापस जा. तुम्हाले त्यानं हिथं बघितलं तर तो तुमची तर सोडा, पण माझी बी गाण फाडल. नव्या साहेबांसंबंधीचं हे पुराण बाबूराव आज तिसऱ्यांदा ऐकवत होता. त्यात त्याला काही नवल वाटलं नाही. कारण अनेक साहेब आल्या आल्या असा धाक दाखवून आपापले रेट्स वाढवून घेतात हे त्याला चांगलं ठाऊक होतं. अशा साहेबांना कसं हँडल करावं हेही त्याला चांगलं ज्ञात होतं. तो त्या बाबूला म्हणाला, बघ आता ह्या बाबूरावची कमाल. तुझा साहेब कडक असेल तर हा बाबूराव सुपर कडक आहे, म्हणून त्याले दावतोच बघ. असं म्हणत त्याने चपराशाला आवाज दिला, जा रे तुझ्या साहेबाला म्हणावं खेटेगावचे बाबूराव आले आहेत. एरवी चपराशी तातडीने गेला असता, पण तो घुटमळला, थोडा बावरला. काय रे, ऐकू आलं का? म्या काय म्हणलं ता? अंदर वर्दी दे की बाबूराव हॅज कम. त्याला समजावत बाबूराव म्हणाला. बाबूराव कशाला हात दाखवून अवलक्षण करून घेताय? साहेबांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की अशा बाबूराव डाबूरावांना बिलकुल आत सोडायचं नाही. हे ऐकताच बाबूरावाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. एवढा त्याचा धडधडीत अपमान कधी झालेलाच नव्हता. तो जेव्हा केव्हा ऑफिसात, कोणत्याही ऑफिसात जाई तेव्हा चपराशापासून साहेबापर्यंत सर्वजण या बाबूराव, या बाबूराव असं म्हणून स्वागत करत नि हा साहेब कुणाला पाठवू नका अशी फरमानं काढतो. अरे सरकारी अधिकारी म्हणजे जनतेचा नम्र सेवक असतो हे ह्या तीनपाट साहेबाला ठाऊक नाही. बाबूराव जोरजोराने कडाडला.
त्याचा आवाज ऐकून सर्व कर्मचारी गोळा झाले. आता काय होणार ह्याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसू लागली. बाबूरावला आणखी अवसान चढू लागलं. आपली वड दाखवण्याची एक अप्रतिम संधी आलेली आहे ह्याची त्याला खात्री पटू लागली. एवढ्यात आतून एक चपराशी आला. बाबूरावला म्हणाला, तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे. आपण व्हिजिटिंग कार्ड न पाठवता किंवा अपॉइंटमेंट देखील न घेता साहेबाने बोलावलं हे बघून बाबूरावची कॉलर ताठ झाली. त्याने सर्वांकडे विजेत्याच्या नजरेने बघितलं. बाकीच्यांनी त्याच्याकडे आश्चर्यानं बघितलं. त्याच भरात तो साहेबांच्या केबिनमध्ये घुसला आणि काही क्षणांतच काळा ठिक्कर चेहरा घेऊन बाहेर आला. त्याच्या मागोमाग आवाज चढवत साहेब बाहेर आले. ह्या असल्या एजंटांनी आम्हा अधिकाऱ्यांना बदनाम केलंय. गेट आउट फ्रॉम हिअर. पुन्हा कधी ह्या प्रिमायसिसमध्ये पाय ठेवलास तर याद राख. अशी तंबी बाबूरावला देत थरथर कापणाऱ्या बडे बाबूला साहेब म्हणाले, एजंटांना प्रवेश बंदीची पाटी लावून टाका. एकही मला दिसला नाही पाहिजे. आणखी एक काम करा, ह्या एजंटांना मदत करणारे जे कर्मचारी असतील त्यांची यादी मला द्या. सगळ्यांची जिल्ह्याबाहेरच बदली करून टाकतो. असं सांगून साहेब आत निघून गेले. झाल्या प्रकाराने घाबरलेले कर्मचारी आपापल्या जागी गेले. बाबूरावावरती मात्र ह्याचा काहीही परिणाम झाला नाही. तसा थोडासा परिणाम झाला, तो चेहऱ्यावर उतरला, पण त्याने लागलीच आपला चेहरा नळावरच्या पाण्याने धुवून टाकला आणि जणू काहीच झालेलं नाही अशा आविर्भावात तो पंचायत समितीकडे वळला. बाबूराव सारख्या एजंटांना मान, अभिमान, स्वाभिमानाचं काहीही नसतं. लाचारी आणि पैशाचा मोह त्यांच्यात इतका मुरलेला असतो की एखाद्या साहेबाने चार चौघांसमोर अपमान जरी केला तरी तो ते हसण्यावारे नेतात. बाबूराव देखील हा त्यातलाच. त्यामुळे जणू काही झालंच नाही असं दाखवत तो ह्या कार्यालयातून त्या कार्यालयामध्ये चक्रा मारू लागला. आपल्या गिऱ्हाईकांची कामं पूर्ण करण्याच्या प्रयत्नात लागला. पण आजचा दिवस त्याच्यासाठी बोहारा ठरला. नवीन साहेबाने अनेक बाबूंची टेबलं बदलली होती आणि भ्रष्टाचार निपटून काढण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाकडून वदवून घेतली होती. त्यामुळे कोणत्याच कचेरीत बाबूरावची डाळ काही शिजली नाही. उलट सल्ले मिळाले. काही दिवस कळ काढा. हा साहेब आहे तोवर काही जमत नाही. सगळीकडून नकार घंटा वाजल्यावरती मग मात्र बाबूराव जरा अस्वस्थ झाला. गिऱ्हाईकांकडून पैसे तर घेऊन बसला होता. काम केव्हा होणार असं म्हणून गिऱ्हाईकं तगादा लावत होती. त्यांना थोपवून तो बेजार झाला होता. आता तर सगळी शक्यताच मावळली होती. गिऱ्हाईकांना हे कळलं तर ते पैसे परत मागू लागले तर कुठून परत करायचे पैसे? त्यांचे पैसे तर आपण खाऊन बसलो. आता परत कुठून करायचे? गिऱ्हाईकं नक्की अंगावर येणार, तगादा लावणार, पैसे परत मागणार. एक दोघांना समजावून सांगू, एक दोघांना वाटेला लावू, पण सर्वांना कसं काय तोंड देणार? रोज एक तंटा तरी सुरू होईल. तंटा हा शब्द त्याच्या मनात यायला आणि तंटामुक्त गाव ह्या नव्या योजनेचा बोर्ड त्याच्या डोळ्यांना दिसायला एकच वेळ आली. त्याने ती संपूर्ण योजना वाचून काढली आणि वाचता वाचताच त्याच्या सुपीक डोक्यात एक कल्पना साकार होऊ लागली. तो तसा जिल्ह्याच्या गावी गेला. कलेक्टरांना भेटला. खेटे गावी ही योजना घेतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. बाबूरावने कागदपत्र मिळवली आणि खेटे गावी आनंदात परतला. योजना नवी होती. ती राबवणं आवश्यक होतं. लोक आपण होऊन पुढे आले तर ते कलेक्टरांना हवंच होतं. त्यांनी जो येईल त्याला प्रोत्साहित केलं. बाबूराव असाच प्रोत्साहित केला गेला. खेटे गावी येईपर्यंत त्याने सगळं प्लॅनिंग करून टाकलं. सरपंचांना भेटला. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सोपवल्याचं सांगून टाकलं. सर्वप्रथम आपलंच गाव निवडलं म्हणून सरपंच खुश झाले. बाबूरावाची वड त्यांना माहीतच होती, पण ती आता कलेक्टरांपर्यंत पोचली आहे हे बघून त्यांना बाबूरावाबद्दल भलतंच काही वाटू लागलं. त्यातच बाबूरावाने त्यांना अध्यक्षपद बहाल केलं. मग तर सरपंच त्याच्या अधीनच झाले. बाबूरावच्या सल्ल्याने समिती स्थापन करण्यास ते तयार झाले. बाबूरावाने सरोदेताई, रामभाऊ शेळके, उल्हासराव नाईक, गुलाबराव, आबाराव, थोडक्यात म्हणजे ज्यांच्याकडून त्याने पैसे घेतले होते त्या सर्वांना समितीवरती घेतलं.
कलेक्टरांनी त्यांची निवड केली. ते स्वतः गावाला भेट द्यायला येणार आहेत. इतर अधिकारी देखील येणार आहेत. मीटिंगा, भत्ता, मिळणारा बहुमान ह्या सर्वांची गाजरं त्याने गिरायकांना दाखवली. गिरायकं खुश झाली. बाबूरावचा वट बघून चकित झाली. अधूनमधून आपलं काम, पैसे ह्याबद्दल विचारू लागली. नि नव्या योजनेचं कारण त्यांच्या पुढे ठेवून बाबूराव वेळ मारून नेऊ लागला. आता संपूर्ण समिती गावात कोणत्याही प्रकारचा तंटाबखेडा होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे. सामंजस्याने समस्या सोडवणार आहे. त्यामुळे पैसे परत मागण्यासाठी आपल्यावरती आता कोणीही चालून येणार नाही. आपल्याला कुणी मारहाण करणार नाहीत. कारण गाव तंटामुक्त करणं हे प्रत्येकाचंच ध्येय आहे. त्यामुळे आता वर्षभर तरी गिऱ्हाईकांपासून काही धोका नाही, अशी खात्री पटून खेटेगावचे एजंट श्रीयुत बाबूराव सध्या खुश आहेत. आरामात झोपा काढत आहेत. कुठलीही चिंता नाही. पण बाबूरावांसारख्या उद्योगी माणसाला असं स्वस्त बसवत नाही. एक नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी समितीची तातडीची सभा बोलावली. सभेत म्हणाले, आपल्या गावाला तंटामुक्त गावाचं बक्षीस नक्कीच मिळणार. आणि तुम्ही लोक राज्यभरात प्रसिद्ध व्हाल. CM तर्फे पुरस्कार घ्यायचा तुम्हाला मुंबईला जायला मिळेल. पण काय? सर्वांनी विचारलं. नुसते प्रयत्न करून चालायचं नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. म्हणजे आपण प्रयत्न केले, आता पराकाष्ठा करावी लागेल. म्हणजे बक्षिसं देणारी एक समिती असते. त्या समितीला मॅनेज करावं लागतं. म्हणजे कमीत कमी 3रा पुरस्कार तरी मिळू शकतो. त्यामुळे समितीला मॅनेज करण्यासाठी काही कॉन्ट्रीब्युशन तुमच्याकडून अपेक्षित आहे. बावरू नका. बक्षीस मिळाल्यावरती त्यातून तुमचे पैसे परत करू. काय सरपंच? आधीच मॅनेज झालेल्या सरपंचाने होला हो केलं. आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन पण टाकलं. मग इतरांचा नाईलाजच झाला. खिशात भरपूर पैसे गोळा करून बाबूराव सध्या दौऱ्यावरती निघालेले आहेत. परीक्षकांना मॅनेज करण्यासाठी. ने एखादी नवी योजना सापडते का ते देखील शोधण्यासाठी. आहे का तुमच्याजवळ एखादी योजना? असेल तर सांगा. बाबूरावांना